वैयक्तिक त्याची धाव संख्या झाली होती ती 22 आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण कासेवाडीचे घेतले होते आणि त्याच जोरावर त्याला जातोय सामनावीराचा पुरस्कार. मी सज्जनला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय. चला चला विनंती राहील क्षेत्रक्षण सजलेल्या सलामीच्या मैदानात पाठवा. विनंती राहील साखळी फेरीतील शेवटचा सामना यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. जवळजवळ 4:30 वाजले आहेत. चला आपलं सहकार्य महत्वाचं. अपेक्षित आपण जसं सहकार्य सकाळपासून केलं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खरोखरच सचिन गायकर यांच्या संकल्पनेतून भुवनेश्वर गाव आयोजित ही क्रीडा स्पर्धा चॅरिटी थांबवतो. या सामन्यावीरामध्ये सामनावीर ठरला. वैयक्तिक 22 धावसंख्या उभारली आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतलं. मी मुकेश भाऊला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. कॅमेरामॅन जरा युट्यूबचा कॅमेरा मान्यवर कशाकडे घ्या. विठोबा मागावकर साहेबांना विनंती करतो आपण सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी स्टेजच्या समोर यायचंय. विठोबा गायकर साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ते मान सन्मान द्यायचा. आपण ओके पंचांची खून येते. सामना चालू होतोय. 3 षटकाचा सामना. गोलंदाज कोण आहे? सुरेख मारतोय. पहिला चेंडू चकवा देऊन येतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होत आहे. 2 धावा. धावांचा श्रीगणेश मात्र इथे होतोय. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. गोलंदाजाचं नाव विनायक मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. फलंदाज रमेश आणि दुर्गेश ही जोड गई मैदानावर आपण पाहतोय. उजव्या फलंदाजी करताना रमेश स्ट्राईकला खातं खोलतोय. सुरेश चेंडू चांगल्या प्रकारे टोलावतोय. क्षेत्ररक्षण मध्ये गलथानपणा पाहायला मिळाली. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होईल का आणि ते 4 धावांची मोहर लागते. बहुधा चौकार डीजे. बॉल दिलाय. 2 धावा देखील परिपूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहेत का? 2 धावा देखील परिपूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. वाढती धावसंख्या झाली होती म्हसळा गोरवाडी या संघाची 8. इथे निश्चितच फलंदाज धावबाद झाला असता. यष्टीरक्षकाचा कुठेतरी थ्रो चुकीचा पाहायला मिळाला आणि तिथे 2 धावांवर मोहर लागली. इथे चांगला कॉल होता. धावसंख्येत 2 ने बदल झाला. धावसंख्या स्थिरावली बिनबाद 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. गोलंदाज सुरेख चेंडू इथे मात्र निर्धाव होतोय आणि इथे यष्टीरक्षक फलंदाज क्रीज मध्ये पूर्णपणे पोहोचला होता त्यामुळे तो नाबाद ठरतोय. मात्र 1 धाव मिळते 22च्या स्वरूपात. चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलं आणि त्याच्यामध्ये वाढती धावसंख्या झालेली आहे ती संघाची 9. अचूक 22च्या स्वरूपात 1 धाव सर कळवतायत. धावसंख्या स्थिरावते 9 धावा. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू. चला त्वरा करा. थोडस स्टंपच्या इथे काहीतरी
आपल्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केले गेलेले आहेत. 4 चेंडू देखील त्याने टाकले गेलेले आहेत. अचूक फलंदाजी करण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये अचूक फलंदाजी दुर्गेश याने केली होती. त्याचप्रमाणे अनुभवाच्या जोरावर पणाला लावावा लागेल आणि असं माफक असं टार्गेट या खामगाव या सायगाव या संघासमोर अभि कर्णधार आहे त्या संघासमोर ठेवावा लागेल, कारण त्यांच्याकडे असे मजबूत असे फलंदाज देखील आहेत. बाहेरच्या खेळाडूने मैदानामध्ये येऊ नका. सामना महत्त्वाचा सामना चालू आहे. बाहेर जे खेळाडू खेळत आहेत आपल्यास विनंती राहील, प्लीज सहकार्य करा. चेंडू मैदानामध्ये येणार नाही याची खातरदारी घ्या. दरम्यान पुन्हा एकदा सामना चालू होतोय. त्याला वेळकाळूपणा करू नका. सायगाव जरा फास्ट. वेळ काढूपणा झाला तर आपल्याला दंडित केलं जाईल असं आयोजकांकडून सूचना येतात. अजून सामने बाकी आहेत. जवळजवळ 4:30 वाजून गेले, त्याची नोंद घ्या. पंच एकमेकांशी सलामत करतायत. कोणीही खेळाडूने मध्ये येऊ नका. वेळ बराचसा विलंब झाला या सामन्याला, याची नोंद घ्या. सायगाव सूर्य कसा फुलका प्रकारचा चेंडू समोरच्या दिशेने टोलाला निश्चित आहे. तिथे 4 धावांची मोहर लागते. दुर्गेश आपल्या संघाला साजेशी अशी, आपल्या नावाला साजेशी अशी आणि आपल्या गावाला साजेशी अशी फलंदाजी करतो. लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हे थोडीशी मिस होते, चान्स घेत आहे का नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते बिनबाद 14-14 नो लॉस इस मसा गौरवाडी. सर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर जणू काय मार्कवास टिवायाने धाव संख्या उभारलेली आहे, ती म्हणजे 14. गुमेश्वर बी सुदेश आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. गुमेश्वर बी सुदेश समालोचन कक्षामध्ये, समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला आपली वाट पाहत आहेत. गुमेश्वर बी लवकरात लवकर या. सुदेश अँड कंपनी. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. त्याला वेळ काढू नका, सहकार्य करा. बराचसा विलंब होतोय क्षेत्ररक्षण करताना. क्षेत्ररक्षण संघ सायगाव सर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो अल्पेश. अचूक गोलंदाजीचा मारा करतोय. अल्पेश करावा लागेल. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट हँड बॅट्समन जातो का सेवा रेषापार नाही. काय क्षेत्ररक्षण केलंय, पण 2 धावा घेण्यामध्ये त्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पॉलिंग जात आहेत ते दुर्गेश आणि धाव संख्या होते त्याची 1 विकेटच्या नंतर 15. डीजे चला फलंदाजी पटापट मैदानात घेऊ. आपण जरा फास्ट स्टेज कडे यायचं मित्रांनो. आपण आयोजकात थोडंसं सहकार्य करायचं आहे. लगेचच मैदानाकडे जाऊया. आपण मैदानावरती समीकरण येऊन पोहोचले. 1 बाद मसागवड या संघाची धाव संख्या झाली आहे सर 15. अचूक गोलंदाजीवरती सज्ज झालाय तो अल्पेश. पहिल्याच बॉल चेंडूवरती पहिल्याच रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेतलं. दुर्गेशची जागा भरू काढण्यासाठी नवीन फलंदाज झालाय तो रोहित. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि वाढती धाव संख्या झाली आहे ती 16. चांगलं असं क्षेत्ररक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण काढून पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा सामना चालू होतोय. यानंतर होणारा सामना भुवनेश्वर बी आणि खामगाव या दोन्ही संघांमध्ये हा तिसऱ्या सेमीफायनलचा राऊंड असेल. पहिली सेमीफायनल असेल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. सुरेख चेंडू बॉलर ऑफ द हेड फटका मारला. एकेरी धावेत रूपांतर. एकेरी नंतर थांबवलं गेलं.
एकच धाव, धावसंख्या देखणे बदल, धावसंख्या होते 1 बाद. 17 धावा. टॉस का बॉस मध्ये कोण जिंकेल, घुमेश्वर बी की खामगाव? पाहण्याजोगं घुमेश्वर सुदेश खामगाव संघ दोन्ही संघांनी या 17वी धाव संख्या स्कोर बोर्ड वरती लगावली गेलेली आहे. कोण कोणाला देतोय खतरा पाहूया. गोलंदाज अल्पेश की स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे रोहित. कोण कोणाचा समाज येतो, लेग साईडला खेळायचा प्रयत्न केला, जातो का वन बाऊ, सीमारेषा पार, खणखणीत येतोय. काय क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळत आहेत. अचूक क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे क्षेत्ररक्षण आहे तो विनायक आणि वाढती धावसंख्या झाली होती 19. रोहितला चांगले समाचार घ्यावा लागेल. अल्पेशचा गोलंदाजी करते चांगली, अचूक गोलंदाजी, लेफ्ट साईडला खेळायचा प्रयत्न केला, आडव्या पट्ट्याने, उंची कमी लांबी जास्त, जातोय सीमारेषा पार, घुमेश्वर चौकार, एकदा होते डीजे. एक बाद 23. 23 धाव संख्या झालेली आहे. काय फलंदाजी करतो, दुर्गेची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज रोहित. वैयक्तिक धाव संख्या त्याची झालेली आहे 7. अजून कुठेतरी खराब चेंडूचा समाचार घेतो, वारंवार तसेच फटकेबाजी करतो, क्षेत्रशक्तीकडे येतो आहे. चेंडू अडवण्याचा 4 धावा बहाल करतो. जिथे 1 धाव होऊ शकली असते तिथे 4 धावा मिळतात. वारंवार त्या प्रत्येक आतापर्यंत रोहितने चांगली फलंदाजी केली, बॅक टू बॅक 2 चौकार देखील लगावले गेलेले आहेत. सर ही कॅच जी होती जज करण्याचा प्रयत्न केला, ती जर कॅच जज केली नसती तर 3 रन कुठेतरी वाचले गेले असते. पण मित्रांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे थोडंसं अपयश त्याला आलं, पण प्रयत्न चांगले होते, पण त्याचा फायदा मिळाला तो मसागरोड या संघाला आणि 3 रन एक्स्ट्रा मिळाले आणि एक चान्स देखील मिळाला चौकार आणि वाढती धावसंख्या झाली 1 बाद 27. निश्चितच एक मालवणीत म्हण म्हटली जाते, बैल गेलो तो गेलो आणि न आता तो कासरो पण घेऊन गेलो. झेलही गेला आणि 4 धावा पण संघाला बहाल केल्या गेल्या. इथे मात्र तो कमबॅक पुन्हा गोलंदाजीमध्ये करतील का हे पण पाहण्याजोगं. शेवटचं षटक, चला मित्रांनो पटापट घ्या. गोलंदाजीचं नाव मित्रा, गोलंदाज सज्जन. ज्या सज्जनने मगाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली तोच सज्जन बहुधा गोलंदाजी मार्कवर येतो. शेवटचं षटक कर्णधाराने त्याच्या हाती सोपवलं, अंतिम षटक असेल, कशा प्रकारे फटकेबाजी करेल या शेवटच्या षटकामध्ये हे पण पाहण्याजोगं. पुढच्या मॅचचं नाणेफेकीसाठी घुमेश्वर बी आणि खामगाव यायचं आहे, नाणेफेक करायची आहे. सुरेश चेंडू सज्जनचा एक धीमा गतीने चेंडू टाकला, कल्पकता होती या चेंडूमध्ये, फलंदाजाला त्याचा समाचार घेताना आला. चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच रमेश हे चाललात असंच आशीर्वाद राहू दे. बंद केलं. भुवनेश्वर ए संघाचे जे बाकी खेळाडू आहेत त्यांनी सीमारेषेवर जायचं आहे. विनंती आपणास, काय आपल्याला आपली स्पर्धा यशस्वी करायची असेल तर आपल्याला सहकार्य करणं गरजेचं. बी संघ वगळता बाकीच्या खेळाडूंनी आपली जबाबदारी घ्या. तो खराब झाल्यामुळे निश्चितच निलेश या गावामध्ये टुर्नामेंट प्रत्येक गावासाठी आपण भरवत असतो, पण ह्या ज्या टुर्नामेंट आहेत ते काही सामाजिक संस्थेला देखील ते देणार आहेत. धन्यवाद. लाख मुलाचं असं सहकार्य करतायत आमचे सचिन गायकर साहेब आहेत, याच्या आयोजक आहेत आणि घुमेश्वर गाव देखील त्यांना चांगलं सदस्य चांगले सपोर्ट करतायत. अशी ही पहिली टुर्नामेंट असेल की एखाद्या सामाजिक संघटनेने ही संकल्पना मांडली आणि ते यशस्वी करतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत होतो. वाईट चेंडू आणि फलंदाज बाद. खरोखरच सचिन गायकर यांची चांगली संकल्पना आहे. त्यांना पाहायला गेलं तर भूमगावची एकजूट या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय आणि पाहायला मिळाली. एखादी स्पर्धा भरून यशस्वी करून त्याचं सामाजिक ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान देणं खरोखर गरजेचं असतं आणि ते आपण सचिन गायकर यांच्या माध्यमातून पाहतो. खरोखर एक चांगला स्तुत्य उपक्रम या स्पर्धेदरम्यान आपण पाहिला. दरम्यान पुन्हा एकदा सामना होतोय. नक्कीच आपण थोडंसं टॉस कडे जाणार आहोत. मी घुमेश्वर बी संघाच्या कर्णधार आणि खामगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉस साठी यायचंय.
फलंदाजाचं नाव काय? साहिल. साहिल नावाची वर्णी लागते फलंदाजी करताना. आणि वाढती धाव संख्या झालेली आहे ते 30. 2 बाद 30 ही धाव संख्या झाली आहे. काय गोलंदाजी करतोय सज्जन. आतापर्यंत 2 चेंडू 3 रन खर्ची केली गेलेले आहेत. अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. लगेच क्षेत्ररक्षक तैनात येतात. दुसऱ्या धावेवरचा प्रयत्न करतात. नाही, एकच धावेवर समाधान मानलं आणि वाढती धाव संख्या झाली आहे ती 31. 2 विकेट महत्वपूर्ण गेल्याच्या नंतर परिपूर्ण रोहितने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाची धावसंख्या पोहोचवून ठेवली ती 31 या धावसंख्येवर. रोहित खरोखर आल्यानंतर 2 चौकार सलग ठोकले. संघाची जबाबदारी घेत संघाला चांगल्या धावांपर्यंत पोहोचवतो तो रोहित. जे बाहेरचे खेळाडू आहेत त्यांनी मैदानामध्ये जाऊ नका, विनंती आहे आपणास. सर लगेच आपण थोडंसं पहिल्या सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. तो गुमेश्वर बी आणि खामगाव या संघांमध्ये टॉस करतायत. दोन्ही नाणेफेकीचं कौल कोणाच्या बाजून जाते पाहूया. पहिला सेमीफायनलचा थोडीशी मिसफील्ड होत आहे आणि जातोय चौकार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. विन झालेला आहे. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लगेच मैदानाकडे सर जाऊया. काय सज्जन गोलंदाजी करतो. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. रोहित अचूक फलंदाजी करतोय. आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. पाहूया 2 रनामध्ये यशस्वी होत आहेत काय. 2 रनामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 2 लॉस. 2 विकेट महत्वपूर्ण गेल्याच्या नंतर 37 ही धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल ना. शेवटचा या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. 37 ही धाव संख्या झाली. काय रोहित फलंदाजी करतोय. दुर्गेशचा विकेट गेल्याच्या नंतर परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घेतली आणि चांगलं रन मशीन म्हणून त्या मसागोलवर या संघाकडून राहिला. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा थ्रो येतात. किपरकडे चान्स आहे रनआउटचा आणि आत्महत्या होते ती. रोहितची विकेटचा पतन होतोय आणि वाढती धावसंख्या होते ती 1 आणि 38 ही धावसंख्या झाली आहे. 18 चेंडूमध्ये 39 सायगाव या संघाला जर विजयी व्हायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 39 धावा ह्या बनवाव्या लागतील. थोडंसं फास्ट सायगाव अभि थोडंसं फास्ट जरासं घ्यायचं आपण. चला विनंती असेल सलामी जोडी मैदानात घेऊन या आणि विपक्ष संघ आपल्या क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा. चला पटापट करा. जवळजवळ 4:40 झाली. अजूनही 3 सामने बाकी आहेत. यानंतर आपल्या सहकार्याची गरज. आपण YouTube लाईव्ह माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा साकार करतोय. खरोखर एक नेत्रदीप आयोजन या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं. तशा प्रकारे सकाळपासून आपलं सर्वांचं योगदान, प्रत्येक खेळाडू असतील सर्वांचं लाभलं. त्याप्रकारे या शेवटच्या सांगतेच्या दिवसामध्ये पण आपलं योगदान महत्वाचं असेल याची सर्वांनी नोंद घ्या. चेंडू बॉल द्यायचे आहेत पण सरांकडे. याच्यातून जो विजय होईल तो संघ गुमेश्वर या संघाबरोबर सेमीफायनलचा राऊंड खेळला जाईल. लगेच फास्ट मसागोलवडे थोडंसं फास्ट यायचं आहे. कर्णधार मी विनंती करतो, मसागोलवाडीचे कर्णधार विनंती करतो थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये घेऊन चला. आपणास विनंती आहे दादा. सायगाव या संघाचे 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये पाठवायचे आहेत. थोडंसं फास्ट मित्रांनो. आतापर्यंत आपण सूर्यनारायणला थांबवू शकत नाही. 4:45 वाजलेले आहेत. अजून 2 सेमीफायनल आणि फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे आणि म्हणूनच मी विनंती करतो थोडंसं फास्ट जरासं घ्यायचं आहे. सायगाव कर्णधार अभि थोडंसं फास्ट घ्यायचं. 2 फलंदाज सलामीवर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलेलं आहे. 2 सलामीवीर सायगाव या संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये जाताना 38 ही धाव संख्या 18 चेंडूमध्ये त्यांना करायची आहे. चेस करायची आहे. मसा गोलवाडीकडून गोलंदाजीवरती सज्ज होत आहेत गोलंदाज. दुर्गेश 39
39 टू विन आहे समोरच्या संघाला. सायगाव या संघाला 18 चेंडू मध्ये 39 धाव संख्या करायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मसाजवाडी या संघाकडून. घुमेश्वर संघाचे सहकारी प्रतिनिधी आपण सीमारेषेवर राहायचं. घुमेश्वर संघ आपणास विनंती राहील, महत्वाचा सामना आपण मैदानावर पाहतोय. चला चालू करा गोलंदाज. एकत्र जे घुमेश्वर संघाचे सहकारी बसलेत माझे बांधव असतील सर्वांना विनंती आहे, येलो जर्सी घुमेश्वर संघ पिंक जर्सी घालून एकत्रित जे बसले आहेत त्यांना विनंती आपण चारी बाजूला जा. चला सामना चालू होतो. 39 धावांची गरज. सायगाव एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सायगाव संघ एक प्रतिनिधी. सायगाव संघाने आपला प्रतिनिधी पाठवा. फलंदाजी नावं सांगा. चला पटापट येऊ दे. थोडंसं सर सामना थांबवायचा पण सायगाव संघाला नाही तर पेनल्टाईज केलं जाईल. मित्रांनो वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत कारण फास्ट यायचं आहे मित्र. जस्ट पाच फलंदाजी नावं सांगण्यासाठी स्ट्राईक एंडला त्याला सामना चालू करायचा. स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज सायगाव या संघाकडून अभिषेक आणि नॉन साईडला खेळतोय तो निखिल. सुबोध गायकर यांची वाट पाहतात. जितू बॅट घेऊन यायचं. सुबोध गायकर लवकर या. थोडंसं मसाजवाडी या संघाला विनंती करतो कीपिंग थोडंसं फास्ट करायचं. पंचांना देखील सरांना विनंती करतो थोडंसं सामना फास्ट चालू करायचा आहे. मित्रांनो आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून या मॅच खेळतोय. वारंवार आपल्याला सूचना देखील केल्या जात आहेत. आपल्या गावाचं आपल्या संघाचं देखील नाव घेतलं जातं आमच्या समालोचन करत असताना. मित्रांनो या सूचनाकडे प्रत्येक वेळी लक्ष द्यायचं आपण. मी विनंती करतो पंचांना आपण सामना चालू करायचा आहे. 18 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत सायगाव या संघाला. अचूक गोलंदाजी मार्कवर सज्ज होते ते दुर्गेश. स्ट्राईक एंडला नेहमी फलंदाजी करत असतात संघाकडून. आता गोलंदाजी देखील स्ट्राईक एंडला करतात. स्ट्राईक एंडला फलंदाजी मार्कवर सज्ज होते तो अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो षटकार किंग निखिल. चांगला समाचार घेतला आणि जाते का पाहूया. सीमारेषा नाही, विकेटचा पतन होतोय. बॅक टू पॅलेन जातो. पहिला हादरा बसतोय तो अभिषेकच्या माध्यमातून आणि गोलंदाजीवर तर यशस्वी ठरतायत तो दुर्गेश. एकदा होऊन जातो आपल्या सहकार्याची गरज. त्याला फलंदाज पटकन मैदानामध्ये झाला. काय गाणं सिलेक्शन केलं. कारभारी होऊ द्या दमानं. त्याचप्रमाणे गोलंदाज देखील क्षेत्ररक्षणात सांगतायत की थांबा जरा मी गोलंदाजी अचूक करू शकतो आणि अनुभव पणाला लावतायत. लगेचच चांगली गोलंदाजी केली आणि विकेट महत्वपूर्ण घेतलं ते म्हणजे अभिषेकचं स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज होतोय तो विनायक. पटापट मैदानामध्ये झाला. आपल्या सहकार्याची गरज विनायक. अजूनही बरेच 3 सामने बाकी आहेत. जवळजवळ 4:45 वाजून गेलेले आहेत. निर्धारित वेळेमध्ये 15 मिनिटांमध्ये सर बरेचसे सामने सकाळपासून झाले पण आता कुठेतरी वेळ काढूपणा आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान. काय म्हणाल. थोडंसं जास्त टीम मिटिंग न घेता विनायकला देखील विनंती करतो थोडंसं फास्ट करायचं आहे मित्रा. तुझ्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. अचूक गोलंदाजी महत्वपूर्ण विकेट घेतलंय ते म्हणजे दुर्गेशने. अभिषेक स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आता स्ट्राईक एंडला गेला तो विनायक. लेग साईड स्ट्रेट राईट खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. जातोय सीमारेषा पार. खणखणी देतोय चौकार. घेता आला असता पण थोडीशी चुकी केली आणि क्षेत्ररक्षण पुढे गेला. जज करता आलं नाही क्षेत्ररक्षणाला. योगदान मिळाले ते विनायकला आणि सीमारेषेवर गेला खणखणे चौकार आणि श्री गणेशा झालाय स्कोर बोर्ड होती 4 या धावसंख्येने. वेळ काढूपणा नको. सहकार्य करा. क्षेत्ररक्षक करणारी टीम. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. यष्टिरक्षक बराचसा विलंब करताय सामन्या दरम्यान. पंच लक्ष ठेवा. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. सुरेख असा चेंडू कव्हर मध्ये चांगला फटका येतोय. एकेरीत रूपांतर दुहेरीत होईल का. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि एकेरीत रूपांतर दुहेरीत झालं. धावसंख्येत 2 बदल. धावसंख्या होते 1 बाद 6 धावा. दरम्यान पहिलं षटक चालू. चांगली अशी गोलंदाजी करतोय ते दुर्गेश आपल्या संघासाठी.
तसंच क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं होणं गरजेचं. जिथे निश्चित एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुर्गेश. सुरेख मारतोय, बॉलर ऑफ द हेड. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि तिथं 4 धावांची मोहर लागते. 4 धावा. नाही आणि त्याचाच फायदा घेतला विनायकने. 2 मोठे फटके खेळले आणि 2 वैयक्तिक त्याची धाव संख्या आतापर्यंत झाली आहे 10 आणि संघाची धाव संख्या देखील झालेली आहे 10. पण महत्वपूर्ण विकेट सायगाव या संघाने गमावलेला आहे ते म्हणजे अभिषेक आलेला आहे. पंच बॉल घ्या. चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. खरोखरच चांगली अशी नेत्रदीप फटकेबाजी करतोय. तब्बल 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतोय. संघाच्या आशा जिवंत ठेवतोय या स्पर्धेमध्ये. सुरेख चेंडू काय गोलंदाजीमुळे परता होतोय. पंचांकडे अपील होतोय. पंच मात्र ते फेटाळतात. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. पंचांकडे अपील केली पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता विनायकला एक चान्स परत एकदा मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता करता गोलंदाजीमधून ते दुर्गेश. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केले गेलेले आहेत. 2 चौकार देखील त्यांच्या गोलंदाजीवरती विनायकने ठोकले गेले आहेत. 39 धावांचा टार्गेट त्यांना चेस करत असताना 10 धावा देखील त्यांच्या लगावल्या गेल्या स्कोरवरती. विनायकला कुठेही समजलेला नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता करतायत आणि ओव्हरची देखील सांगता करतायत ते म्हसळगड या संघ. 1 बाद धाव संख्या झाली आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. आपण मगाच्या सामन्यामध्ये पण पाहिलं होतं जेव्हा संत फलंदाजी झाली होती आणि जेव्हा शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये कुठेतरी 3 धावा कमी पडल्या त्यानंतर विजयश्री झाला तो संघ. या सामन्यामध्ये पण संत फलंदाजी पाहायला मिळाली. 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस असेल. त्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ पटापट चला. खूप सहकार्याची गरज तुमच्याकडून. वारंवार आम्ही सूचना देतोय आयोजकांकडून. बराचसा विलंब आपण करताय. विलंब करू नका. अजूनही 3 सामने बाकी आहेत. तुमचा जो कोण गोलंदाज असेल करा. पंच त्यांना दंडित केलं जाईल असं आयोजक सांगतायत. चला हरिअप गोलंदाज घ्या ना पटकन तुमचा. मित्रांनो सहकार्य करा. आपण वारंवार जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. आता कमीत कमी 5 वाजले गेलेले आहेत. अजून देखील आपल्याला एक सेमीफायनल खेळवायचे आहे. 2 सेमीफायनल खेळवायचे. त्याच्यानंतर फायनलचा राऊंड असेल. या सूर्यनारायणच्या प्रकाशाच्या ज्योतामध्येच आपल्याला फायनलचा देखील सामना खेळवायचा आहे. म्हणून जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करायची. मी पंचांना देखील विनंती करतो जास्त खेळाडूंना एकत्रित आणण्याचा आले तरी आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करून देऊ नका. लगेच सामन्याला सुरुवात करणार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायगाव या संघाची धाव संख्या झाली आहे ती 10 आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. खरोखर आयोजकांनी ज्याप्रमाणे ही शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा केली. प्रत्येक सामने 3 षटकांचे झाले. तसेच पुढील सामने 3 षटकांचे व्हावे ही सर्व क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे. त्यासाठी आपलं सहकार्य गरजेचं. इथे मात्र फलंदाज क्लिंग बोल्ड. यू मिस आय हिट. चला पटकन जागेवर चला. नवीन फलंदाजांनी पटकन मैदानामध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा. या साईलने काय विकेटचा पतन होतोय. निखिलचा एकदा डीजे होते. निराशाजनक परिस्थिती करून बॅक टू पॅव्हलियन जाते. महत्वपूर्ण 2 सलामीवीर आतापर्यंत स्कोरबोर्डवरती धाव वैयक्तिक काही एकही धाव न उघडता अभि देखील माघारी परतला. निखिल देखील माघारी परतला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो अल्पेश. 11 चेंडू 29 धावांची गरज. सर काय होईल? नक्कीच कमबॅक चांगला गोलंदाज करतोय. आपल्या गोलंदाजीने करिश्मा करतोय. साईल काय विकेट निखिलचा घेतला. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. जातो काय किपरच्या मागून. येतोय काय चौकार पाहायला बघूया. जातोय सीमारेषा पार. पंच आमच्याकडे इशारा करताय चौकार.
संघाची महत्वपूर्ण 2 विकेट गेल्याच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. काय बॅटची कडा लागली ना सर, बॅटची कडा लागून चौकार ना. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे ती 14. 2 विकेट महत्वपूर्ण सलामीवर गेल्याच्या नंतर अचूक गोलंदाजी करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात आणि दंडित करता अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते सायगाव या संघाची 15. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अटातटीची ही लढत. दोन्ही संघामध्ये ताकदवार संघ सामना रंगतोय. काय होईल, काय बिघडेल येणाऱ्या चेंडूवर पाहणे दोघं. सुरेख मारतोय, क्षेत्ररक्षकांना मिस करेल का हा चेंडू आणि निश्चितच 4 धावा. डीजे गेला 3 चेंडू झालेत ना. 9 बॉलमध्ये आता कदाचित 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती सर 20 रनांची आवश्यकता असेल. आतापर्यंत स्कोर बोर्ड होती 19 ही धावसंख्या झालेली आहे सायगाव या संघाची. अचूक गोलंदाजी करावी लागेल मसागरवाडी या संघाला. जर पुनरागम संघ आपल्या सामन्यामध्ये करायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विश्वासपणाला दाखवावा लागेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, अपयश यशस्वी ठरतं का नाही. यशस्वी ठरलाय तो क्षेत्ररक्षक आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सायगाव संघ आणि वाढती धावसंख्या झाली आहे ते 21-21 इंटू लॉस. अल्पेश काय फलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले, लगेच पुढी घेतली आणि वाढती धावसंख्या करून ठेवली ती 21. अशीच अचूक गोलंदाजी करावी लागेल. साईलला लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. पंच आमच्याकडे वळतात का नाही. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. निर्धाव देखील चेंडू सांगता केली आणि चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. धावसंख्या स्थिर होते. 21 ही धावसंख्या झालेली आहे. हा नाही घेतला. आता नाही घेतला. धावसंख्या होते 22 धावा. ऑफस्टिकच्या दरम्यानचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव गोलंदाजी 2 षटकांचा खेळ होतो माघारी. अमरदीप सायगाव संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 22. 2 बाद 22 ही धावसंख्या झालेली आहे सायगाव या संघाची. आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 चेंडू 17 रनांची आवश्यकता आहे सायगाव या संघाला. कारण अजूनपर्यंत विनायक आणि अल्पेशने चांगली फलंदाजी केलेली आहे. अचूक अशी फलंदाजी एक बिग फटका जर आला बॅटमधून तर सामना हा आपल्याकडे खेचून आणू शकतात. 6 चेंडू 17 धावा. सेमीफायनलचं तिकीट मिळेल. काय होईल, कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल हे पाहण्या दोघं. चला त्वरा करा. मसाला गवळवाडी आपलं सहकार्य गरजेचं. शेवटचे 6 चेंडूंचा सामना बाकी. या जीवनामध्ये संघर्षाला जीवनमय संघर्ष करावा लागतो. तर जर संघर्षाला जर आपण चांगलं झेललं गेलं तर आपण यशस्वी ठरतो. त्याप्रमाणे संघर्ष करावा लागेल आपल्या फलंदाजीतून. विनायक आणि अल्पेशला कारण 6 चेंडूमध्ये 17 रनांची आवश्यकता आहे. पंचाने परत एकदा दंडित केलंय. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. सामन्याला वेळ काळूपणा करू नका. आपण गरज आहे ती सर 6 चेंडूमध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. आपण सर्व सुज्ञ क्रिकेटपटू आहात. सुरेख असा ऑफसाईडला मारतोय. कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च धाव. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 5 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा आणि 5 चेंडू हा समीकरण मैदानामध्ये आलेला आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल आपला रोहनला. कंपल्सरी चेस असेल याची पण नोंद घ्या दोन्ही संघांनी. विनायक अल्पेशने काढला.
विनायकला अचूक फलंदाजी करावी लागेल. रोहनच्या गोलंदाजीवर चांगला समाचार घ्यावा लागेल, पण नाही. एक धावेमध्ये प्रयत्न करून 2 धावा देखील यशस्वी ठरतायत आणि 2 धावे काढण्यामध्ये यशस्वी ठरलेत. वाढती धावसंख्या झाली आहे ती सायगाव या संघाची 26. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 चेंडूमध्ये 13 रनांची आवश्यकता आहे. विनायक चांगली फलंदाजी सर करतो. त्याच्या वैयक्तिक आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 26. एक बिग फटका खेळावा लागेल, कारण अचूक गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, ते म्हणजे रोहन. अचूक नेहमी संघासाठी गावासाठी गोलंदाजी करत असतात. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. अचूक क्षेत्ररक्षण करावं लागेल. 2 धावा घेण्यामध्ये त्यांना रोखू शकत नाही सायगाव या संघाला. वाढती धावसंख्या झाली आहे ते 28. 3 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 11 ना. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 3 चौकार मारावे लागतील. सुरेश चेंडू, वाईट चेंडू. इथे मात्र पंच वाईट असल्याचा निर्वाळा करतायत. दोन्ही हात समांतर करतायत. आता 3 चेंडू 10 धावा. खरोखरच अटातडीची लढत. वाईटचा इशारा ते पंचांकडून दंडित केलं जाते. खरोखरच एक अटातडीचा एक रोमांचक सामना मैदानावर मध्ये आपण पाहतोय. काय म्हणाल सर? तो अल्पेश गेलाय ना वर. विनायक सर काय फलंदाजी करतो आपल्या संघाला, कारण आता 3 चेंडूमध्ये 10 रनांची आवश्यकता आहे. कदाचित रोहनला निर्धाव चेंडू 2 टाकावे लागतील तर संघामध्ये आपण पुनरागमन करू शकतो. विनायककडे चौकार षटकारांची आतिषबाजी खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका मिळालाय, पण मासा गावाला लागतोय का आपल्या गोलंदाजीवरती? अरे खेल छूट गया. इस बार कौन जीतता है? शेर थोड़ा जख्मी है विनायक, उसका फायदा लेता है विनायक इस मैच में. कुठेतरी मिसफील्ड केली आणि ज्या महत्वपूर्ण मॅच ठरली असती, कॅच देखील महत्वपूर्ण मॅच ठरली असती, पण 4 क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे मसागवड या संघाकडून आणि त्याचा फायदा मिळाला तो सायगाव या संघाला, विनायकला. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 2 चेंडू. हा निर्णायक बॉल असू शकतो. हा निर्धाव चेंडू टाकला तर जाते का सीमारेषेवर पार पाहूया. क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफील्ड झाली आणि हा देखील झेल सुटला गेलेला आहे. 1 चेंडूवरती आता गरज आहे ती 2 धावा आलेल्या आहेत. 1 चेंडू 6 धावांची गरज. षटकार मारला तर सेमीफायनल, हरला तर बाहेर. कोण असेल समीकरण सर मैदानामध्ये आले. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना मॅच विनायकने आणून ठेवली. 1 चेंडू 6 धावा. जर रोहनने गोलंदाजीमधून निर्धाव चेंडू टाकला तर मसागवड या संघ विजय होऊ शकतो, पण विनायकने जर षटकार टाकला तर सायगाव संघ हा विजय होऊ शकतो. 1-6. ही कॅच जर रोहितने घेतली असती तर ही कॅच निर्णय कॅच ठरली असती, पण थोडीशी मिसफील्ड झाली. पण रोहनने चांगली गोलंदाजी केली, आपल्या संघाला नावाला साजेशी. हा निर्णय बॉल असू शकतो. फुल टॉस मिळालाय पण नाही, कुठेतरी थोडासा अपयशी ठरतायत आणि सेमीफायनलचा तिकीट मिळतोय तो मसागवड या संघाला. त्याला मैदानामध्ये कोणी येऊ नका. मैदानावर सोडून बाकी कोणी मैदानामध्ये यायचं नाही, आपल्याच विनंती आहे. त्याला गुमेश्वर बी आणि मी विनंती करतो. पहिला सेमीफायनलचा राऊंड आहे तो गुमेश्वर आणि खामगाव संघांमध्ये सेमीफायनलचा राऊंड आहे. मी रोहितला स्टेजकडे बोलवतोय. मसागवड या संघाचा जो चांगली अचूक फलंदाजी केली आणि त्याने वैयक्तिक 17 ही धावसंख्या केली, त्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो मसागवड या संघाचा रोहित. बरं रोहित फास्ट. खामगाव संघ लाईनअप करत मैदानामध्ये दाखल होते. चला पटापट 3 षटकांचा हा पहिला सेमीफायनलचा सामना गुमेश्वर बी विपक्ष खामगाव या दोन्ही संघामध्ये ही लढत आपण मैदानावर पाहू. चांगल्या प्रकारचं यशस्वी कामगिरी करत गुमेश्वर बी संघ मगाशी सेमीफायनलमध्ये दाखल झाला. खरोखरच स्वप्नील महागावकरचा तो विजयी चौकार, एक नेत्रदीप फटका आपण पाहिला सर. खरोखरच आता ही सेमीफायनलची लढत नक्कीच आपण थोडंसं सामनावीराकडे जाणार आहोत. कोणाच्या हस्ते देणार आहोत? कोणाच्या हस्ते देणार सामना? मी दिनेश मागावकर साहेबांना विनंती करतो की सामनावीराचा पुरस्कार त्याने तेजसला द्यायचा आहे. 3 ओव्हरचा सेमीफायनलचा राऊंड देखील हा 3
3 षटकांचा असेल. आयोजक सचिन गायकर साहेबांच्या वतीने हा सामना देखील सांगितलं गेलं आहे. 3 षटकांचा सामना असेल. या दोन्ही कर्णधाराची नोंद घ्यायची. मी दिनेश साहेबांना विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. वैयक्तिक 17 धाव संख्या उभारली गेली. फलंदाज आहे तो रोहित, अचूक फलंदाजी केली आणि सेमीफायनलचा तिकीट फलंदाजीच्या जोरात